मित्रांनो, तुम्ही नवनाथांबद्दल अनेक चमत्कारी कथा ऐकल्या असतील, पण तुम्हाला माहित आहे का या नवनाथांचे पहिले नाथ श्री मच्छिंद्रनाथ यांचा जन्म कसा झाला? व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आजचा हा व्हिडिओ तुम्हाला भक्ती आणि रहस्याच्या एक वेगळ्याच दुनियात घेऊन जाणार आहे. कथा सुरुवात होते द्वापरयुगाच्या शेवटी आणि कलियुगाच्या सुरुवातीला. कलियुगाचा प्रभाव वाढत असल्यामुळे पृथ्वीवर धर्माचे रक्षण करण्यासाठी एका महान शक्तीची गरज होती. अशा वेळी भगवान विष्णूंच्या सुदर्शनाचा अंश घेऊन कवी नारायण हे पृथ्वीवर अवतार घेणार होते. याच काळात एका दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती पृथ्वीचे भ्रमण करत करत एका विशाल समुद्राच्या किनाऱ्यावर आले. समुद्राच्या शांत लाटा पाहत असताना माता पार्वतीच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला. त्यांनी भगवान शिवाला विचारले, हे देवा, या संसार सागरातून माणसाला मुक्ती कशी मिळते? ते परमज्ञान काय आहे जे प्राप्त केल्यावर माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळते? माता पार्वतीचा हा प्रश्न ऐकून भगवान शिव हसले. देवी, हे ज्ञान अत्यंत गुप्त आहे. हे ज्ञान सामान्य माणसाच्या बुद्धी पलीकडचे आहे. मी तुला ते नक्की सांगेल, पण ही जागा पूर्णपणे एकांत असायला हवी. इथे आपल्या दोघांशिवाय तिसरं कोणीच नसावं. महादेवानी आजूबाजूला पाहिले, तिथे कोणीच नव्हते. पण अशा वेळी समुद्राच्या पाण्यात एक विशाल मासा अगदी किनाऱ्याजवळ संतपणे पोहत होता. त्या माशाच्या पोटात कवी नारायण यांचा अंश आधीच प्रवेश करून बसला होता. भगवान शिव माता पार्वतीला ब्रह्मज्ञान आणि योगविद्या सांगू लागले. कथा खूप मोठी आणि गहन होती. सांगता सांगता माता पार्वतीला हळूच डुलकी लागली, म्हणजे त्या झोपी गेल्या. पण महादेवाचे लक्ष नव्हते, ते ज्ञान सांगण्यात मग्न होते. नियमाप्रमाणे प्रत्येक वाक्याची शेवटी हुंकार देणं महत्वाचं होतं. पार्वती माता तर झोपल्या, मग हुंकार कोण देत होतं? तर तो हुंकार माशाच्या पोटातून येत होता. तो दिव्य बालक महादेवांचे प्रत्येक वाक्य अत्यंत एकाग्रतेने ऐकत होता. ज्ञान सांगून झाल्यावर महादेवांनी डोळे उघडले. तेव्हा त्यांना समजले की देवी तर झोपली होती आणि हे गुप्त ज्ञान माशाच्या पोटात असलेल्या त्या बालकाने ऐकले होते. बालक आता पूर्ण ज्ञानी झाले होते. मासा समुद्राच्या लाटासोबत पुढे निघून गेला. काही दिवसानंतर तिथे राहणारा कांबळीक नावाचा एक मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्रात जातो. तेव्हा त्याला तिथे एक अद्भुत चमत्कार दिसतो. समुद्रकिनारी त्याला एक माशाचा अंडा दिसतो. अंडापाशी गेल्यावर तिथे सूर्यासारखा प्रखर प्रकाश असणारा दिव्य बालक बाहेर येतो. कांबळीक कोळ्याला मूळबाळ नव्हते, त्यामुळे देवाचा प्रसाद समजून त्या बालकाला तो अत्यंत आनंदाने आपल्या घरी घेऊन जातो. माशाच्या पोटातून सापडल्यामुळे त्याचे नाव मच्छिंद्र ठेवण्यात येते. कांबळीक कोळी आणि त्याची पत्नी या बालकाचा मोठ्या प्रमाणात सांभाळ करतात. अशा प्रकारे प्रत्यक्ष महादेवांचे गुप्त ज्ञान एका माशाच्या पोटातून जन्माला आलेले श्री मच्छिंद्रनाथ हे पृथ्वीवरील पहिले मानवी सिद्ध योगी बनतात. मित्रांनो, ही होती श्री मच्छिंद्रनाथाची जन्माची खरी आणि अद्भुत कथा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला नवनाथांच्या इतर नाथाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये नाथ म्हणता नक्की लिहा. अलख निरंजन आदेश.